पंकजा मुंडे या बीडमधून पराभूत झालेले आहेत। जातीय वर्चस्वाच्या लढाईत त्यांचा निसटता पराभव झालेला आहे। पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना आता पुढे आपल्या ताईचं काय होणार, पक्ष त्यांचा विचार करणार आहे का, पंकजा मुंडे या वेगळा काही निर्णय घेणार आहेत का, राज्य किंवा विधान परिषदेवर त्यांना संधी दिली जाणार आहे का, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे का, असे अनेक प्रश्न सध्या मुंडे समर्थकांच्या मनामध्ये आहेत, त्यांच्या समोर आहेत। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समोर नेमके काय पर्याय आहेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। पक्ष त्यांच्या बाबतीमध्ये काय विचार करू शकतो याचाही आढावा आपण या बाबतीमध्ये यावेळी घेणार आहोत। एक असा पर्याय आहे की ज्या पर्यायामुळे पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यावर पुन्हा दबदबा निर्माण होऊ शकतो। तो मार्ग खडतर आहे पण वर्चस्व मिळवून देणार आहे। हा पर्याय नेमका कोणता आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। निकाल लागला, जय पराजय झालेला आहे, पण बीड जिल्हा अजूनही अशांत आहे। हा पराभव मुंडे समर्थक आणि विशेषतः वंजारी समाजाच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं। बीडच नव्हे तर महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांचा यापुढे नेमका राजकीय प्रवास कसा असणार आहे, पक्ष त्यांचा विचार करणार आहे की नाही, राजकीय पुनर्वसन त्यांचं होणार आहे की नाही, पक्षाकडून संधी मिळाली नाही तर पंकजा मुंडे या वेगळा मार्ग निवडतील का, असे प्रश्न सध्या मुंडे समर्थकांच्या मनामध्ये आहेत। आता आपण पाहूया भाजप पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये नेमका काय विचार करू शकतं। यामध्ये 3 पर्याय आहेत। पहिला पर्याय असा आहे, पंकजा मुंडे या पक्षामध्येच राहतील, पक्ष त्यांना राज्यसभेवर घेऊन पक्षाची केंद्रीय संघटनात्मक कामाची जबाबदारी त्यांना देऊ शकतं। सध्या त्या राष्ट्रीय सचिव आहेत, मात्र त्या सक्रिय नाही आहेत किंवा पक्षाने त्यांच्यावर विनोद तावडेप्रमाणे अजूनही मोठी जबाबदारी दिलेली नाही। त्यामुळं त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात दिली जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे। पर्याय क्रमांक 2, पंकजा मुंडे यांना येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण राज्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। सध्या मराठा समाज भाजपपासून दूर गेल्याने त्याचा जास्त फटका बसू नये म्हणून ओबीसी मतदार आकर्षित करण्यासाठी पंकजा मुंडे यांना भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हे पद त्यांना देऊ शकतं। तसं झालं तर पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्ण ताकदीने सक्रिय होतील आणि त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेते यांना त्यामुळे बळ मिळू शकतं। पर्यायाने विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। पर्याय क्रमांक 3, जनतेतून निवडून आलेल्या नेत्यांचा भाजप नेतृत्व विचार करतं असं आतापर्यंतच्या काही उदाहरणावरून दिसतं। पराभूत उमेदवारांचा क्वचितच भाजपकडून विचार केला गेलेला आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत भाजप तात्काळ विचार करेल असं सध्या तरी वाटत नाही। तसं झालं तर पंकजा मुंडे यांना आणखी काही वर्ष राजकीय पुनर्वसनाची प्रतीक्षा करावी लागेल। आता आपण पाहूया पंकजा मुंडे यांच्यासाठी नेमके मार्ग काय आहेत किंवा ते नेमकं काय करू शकतात, स्वतः निर्णय काय घेऊ शकतात, त्यांनी काय केलं तर त्यांचा राजकीय प्रवास चांगला होऊ शकतो। त्यामध्ये आपण पाहूया, त्यामध्ये पर्याय क्रमांक 1, पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहतील, पक्ष आपल्यावर कोणती तरी जबाबदारी देईल आणि राज्यसभा किंवा विधान परिषदेवर घेईल याची प्रतीक्षा करणे। त्या दृष्टिकोनातून पक्षांतर्गत दबाव वाढवण्यासाठी काही लोकांना आपल्या बाजूने करणे। त्यानंतर पर्याय क्रमांक 2च्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया की नेमका त्यांच्या समोर दुसरा पर्याय कोणता आहे। भाजपकडून राजकीय पुनर्वसन होत नसेल तर उघड बंड करून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं, राज्यातील समर्थक, लोकप्रतिनिधी आणि नेते यांची ताकद पक्षाला दाखवून देणं,
हा मार्ग पंकजा मुंडे यांच्यासाठी तेवढा सोपा नाही, कारण आतापर्यंत त्यांचा बंड किंवा दबाव पक्षाने कसलाही मनावर घेतलेला नाही. थोडक्यात सांगायचं तर पंकजा मुंडे या बाबतीमध्ये आतापर्यंत अपयशी ठरलेल्या आहेत. त्यामुळे या बाबतीत त्या धाडस करतील असं सध्या तरी वाटत नाही. आता यामध्ये पर्याय क्रमांक 3 कोणता आहे हे आपण पाहणार आहोत. पर्याय क्रमांक 3, गेल्या 4.5 वर्षामध्ये पंकजा मुंडे या सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिल्या. त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात त्यांचा निसटता पराभव झाला. यापुढेही त्या राजकारणामध्ये सक्रिय न राहता सर्व काही पक्षावर सोडून देतील आणि पक्ष आपल्याविषयी काय निर्णय घेईल याकडे ते स्वतः लक्ष देतील किंवा सर्व काही पक्षावर सोडून देतील. पर्याय क्रमांक 4, बीड जिल्ह्यामध्ये त्या पूर्णतः सक्रिय होतील. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतील. येणारी विधानसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या नियोजन करतील. असं एकंदरीत त्या स्वतः निर्णय घेऊ शकतात. महायुती एकत्र लढली नाही तर परळीतून त्या निवडणूक लढवू शकतात. मात्र जर महायुती एकत्र लढली तर पर्यायी विधानसभा मतदारसंघ त्या शोधतील आणि तेथून निवडणूक लढवतील अशी एक शक्यता त्यांच्या बाबतीमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचा आणि खास पंकजा मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वासाठी मैलाचा दगड ठरणारा हा शेवटचा आणि 5वा पर्याय आहे. हा पर्याय पंकजा मुंडे यांना आपलं वर्चस्व किंवा आपलं पूर्ववैभव पूर्ण मिळवून देऊ शकतो. बीड जिल्ह्याच्या बाबतीतला खास हा पर्याय आहे. यामध्ये पंकजा मुंडे या पक्ष आपल्याला काही देतोय का, आपला त्यामध्ये किती राजकीय फायदा होईल याचा अंदाज घेतील. भाजपमध्ये राहून पुढे आपल्याला काही राजकीय भवितव्य आहे का याचा त्या अभ्यास करतील. शेवटी भाजपमध्ये जर राजकीय भविष्य किंवा भवितव्य दिसून आले नाही तर त्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात. यावेळी त्यांच्यासमोर सर्वात सक्षम पर्याय काँग्रेस राहू शकतो. बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या त्यांचा पराभव जी झालेला आहे या पराभवातलं सूत्र काय आहे हे सर्वांना माहीत आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता भाजपपासून मुस्लिम, मराठा आणि दलित समाज दुरावलेला आहे. बीड जिल्ह्याचा विचार करायचा म्हटलं तर ओबीसी आणि मराठा संघर्ष झाल्यामुळे त्यांच्यासोबत भविष्यातही पंकजा मुंडे यांच्यासोबत भविष्यातही मराठा समाज येईल याची तीळ मात्र शाश्वता नाही. त्या जर काँग्रेसमध्ये गेल्या तर बीड जिल्ह्यातील 2.5 लाख मुस्लिम आणि 2.5 लाख दलित समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो. अशा वेळी बीड लोकसभा मतदारसंघातील 9 लाख ओबीसी आणि 5 लाख मुस्लिम आणि मागासवर्गीय समाज पंकजा मुंडे यांच्या बाजूला येऊ शकतो. असं जर झालं तर पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा वर्चस्व मिळू शकतं पंकजा मुंडे यांना. कारण मुस्लिम समाज आणि दलित समाज हा पंकजा मुंडे यांच्यावर नाराज नाही तर तो भाजपवर, मोदीवर नाराज आहे. आणि पंकजा मुंडे जर काँग्रेसमध्ये गेल्या तर काँग्रेसचा वोट बँक जी आहे ती काँग्रेसची वोट बँक मुस्लिम आणि मागासवर्गीय समाज मानला जातो. त्यामुळे ओबीसी बरोबर आयतं काँग्रेसचं वोट बँक पंकजा मुंडे यांच्या बाजूला राहू शकतं आणि त्यावेळी लोकसभा आणि विधानसभामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे या वर्चस्व मिळवू शकतात. हे तेवढं सत्य आहे. मात्र या बाबतीमध्ये ते निर्णय घेत असताना त्यांना हे पण पाहावं लागेल की भाजपचं सध्या सरकार आहे. त्यामुळे एकंदरीत सरकार असल्यामुळं जर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर भाजप वैद्यनाथ कारखाना किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावरती त्यांना अडचणीत आणू शकतं. त्यांच्यावर मोठं संकट त्या माध्यमातून ओढवलं जाऊ शकतं. मात्र भाजपमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व संपवून घेण्यापेक्षा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी जर दाखवलं तर निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये एक हाती वर्चस्व त्या मिळवू शकतात असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे हा विषय आपल्याला कसा वाटला या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. या बाबतीत आपल्याला जर काही वेगळं सांगायचं असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.